तिकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आजही दिल्ली मुक्कामी आहेत। आज उद्धव ठाकरेंची सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि दिवसभर उद्धव ठाकरे विविध पक्षांच्या नेत्यांशी भेटी घेणार आहेत। त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता इंडिया आघाडीची बैठक होईल आणि या बैठकीलाही उद्धव ठाकरे उपस्थित राहतील आणि त्यानंतर सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांचं स्नेहभोजन देखील होणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, उद्धव ठाकरे आजही दिल्ली मुक्काम आहेत। आज त्यांचे दिल्लीत आज दिवसभरात नेमके कसे कार्यक्रम असणार आहेत? आज दिवसभरामध्ये उद्धव ठाकरे अनेकांच्या भेटीगाठी येणार आहेत। सर्वप्रथम सकाळी 11 वाजता सफदरजंग लेन म्हणजे की संजय राऊत यांच्या 15 सफदरजंग लेन या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत उद्धव ठाकरे आणि पत्रकारांना संबोधित करतील। संजय राऊत सुद्धा सोबत असतील आणि इतर उद्धव ठाकरे गटाचे जे खासदार आहेत ते सुद्धा या पत्रकार परिषदेला सोबत असतील अशी माहिती मिळते। 11 वाजता प्रेस 12 वाजता प्रेस संपल्यानंतर 12:30 वाजता उद्धव ठाकरे हे संसदेकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळते आणि संसदेमधील शिवसेना कार्यालयाला ते भेट देणार आहेत आणि त्याचबरोबर काही मंत्र्यांच्या पण या भेटीच्या दरम्यान काही भेटी घेऊ शकतील का हे सुद्धा बघावं लागणार आहे। कारण उद्धव ठाकरे अनेक वर्षानंतर संसदेमध्ये चाललेले आहेत, नवीन संसद ते पाहणार आहेत आणि त्याचबरोबर इतर मंत्र्यांसोबत सुद्धा ते भेटीगाठी घेतील अशी शक्यता आहे। त्यामुळे संसदेचा दौरा उद्धव ठाकरे यांचा अतिशय महत्त्वाचा आहे। त्यानंतर दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान पुन्हा 15 सफदरजंग लेन म्हणजे की संजय राऊत यांच्या निवासस्थानी येणार आहेत आणि त्यानंतर रात्री संध्याकाळी 7 वाजता जे काँग्रेसने आणि इंडिया अलायन्सचे डिनर बोलवलेलं आहे त्या डिनरला उपस्थित राहणार आहेत। राहुल गांधी यांच्या निवासस्थानी हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे आणि तिथे उद्धव ठाकरे पण असणार आहेत आणि त्याचबरोबर इंडिया अलायन्समधले इतर जे घटक पक्ष आहेत ते सर्व उपस्थित असणार असल्याची माहिती मिळते। परंतु या डिनरला पाहावं लागणार आहे की आम आदमी पार्टी येणार आहे का आणि त्याचबरोबर तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी यांचा पक्षाचे काही प्रतिनिधी या डिनरला येतील का हे सुद्धा बघावं लागणार आहे। मात्र उद्धव ठाकरे हे जाणार आहेत आणि त्याचबरोबर शरद पवार हे सुद्धा इंडिया अलायन्सचे एक घटक आहेत। त्यामुळे शरद पवारसुद्धा या बैठकीला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे संध्याकाळची ही जी डिनर डिप्लोमसी होती इंडिया अलायन्सची ती नेमकी काय आहे, त्याची स्ट्रॅटेजी काय आहे? कारण आपल्याला माहिती आहे की या अधिवेशनाच्या अगोदरच ऑपरेशन सिंदूरवरून इंडिया अलायन्सनं उद्धव ठाकरे यांनी, राहुल गांधी यांनी, शरद पवार यांनी प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित केले होते आणि त्यानंतर उत्तर जे दिलेलं आहे संसदेमध्ये ते आपल्या सर्वांना माहिती आहे की सरकारने कशा पद्धतीनं त्याचं उत्तर दिलेलं आहे। आता यापुढची रणनीती कशी असणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, इकडे बिहारमध्ये सुद्धा निवडणुका आहेत, तर राष्ट्रीय स्तरावर इंडिया अलायन्स म्हणून कशा पद्धतीने एकजूट असेल याचं एकजूट असणार आहे हे आजच्या या संपूर्ण डिनर डिप्लोमसीमधून स्पष्ट होईल आणि दिसून येईल। निश्चितच रामराजे, याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।